प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कॅन्टीनमध्ये मिळणारी झणझणीत हिरवा वाटाण्याची वडा उसळ. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. घरगुती साहित्यामध्येच होणारी ही रेसिपी आहे. मस्त तर्रीदार रस्सा आणि त्याच्यामध्ये बटाटा वडा खूप भारी लागतो. आणि अगदी नेहमीच नाश्त्याला नाही तर कधीतरी पाहुणे आले, काहीतरी स्पेशल नाश्ता करायचा आहे, तेव्हा तुम्ही करू शकता. आणि मुख्य म्हणजे ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे. तर चला बघूया. एका कढईमध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे. तेजपत्ता आणि दालचिनी टाकली आहे. छान आपण हे परतून घेणार आहोत. दालचिनी आणि तेजपत्ता टाकल्यामुळे जबरदस्त चव येते. आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत. मी एक मोठ्या साईजचा कांदा वापरला आहे. कांद्याचा रंग आता बदलला आहे. आता आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत. मी 2 मोठे चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत हे छान आपण परतून घेणार आहोत. फ्लेम आपल्याला थोडी मीडियम ठेवायची आहे. मस्त परतून झालं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे. मी मीडियम साईजचा टोमॅटो वापरला आहे. छान आपण हे परतून घेणार आहोत. फ्लेम हाय ठेवायची आहे. मस्त परतून झालं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये ठेचलेली मिरची टाकायची आहे. मिरची टाकल्यामुळे उसळ मस्त झणझणीत होते. मस्त आपण हे परतून घेणार आहोत. छान आपलं परतून झालं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धणा पावडर आणि 2 चमचे गरम मसाला टाकायचा आहे. हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. मस्त मसाले परतायचे आहेत आपल्याला आणि मसाले परतताना आपल्याला फ्लेम लो ठेवायची आहे, नाहीतर मसाले जळून जातील. छान आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये भिजलेला हिरवा वाटाणा टाकायचा आहे. पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. मस्त आपण मिक्स करून घेऊया. बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक कमेंट्स करत नाही. तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते. तर लाईक कमेंट हे विनामूल्य आहे. तर खूप सारे माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही रेसिपी शेअर करा आणि मला खूप सारा सपोर्ट करा. आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि वाटाणे छान आपण शिजवून घेणार आहोत. छान मस्त आपण हे मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त तर्री आली आहे आणि छान रंगसुद्धा आला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. मस्त मिक्स करून झालं आहे. आता आपण 15 मिनिटांसाठी झाकण ठेवलं आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त जबरदस्त उसळ झाली आहे आणि खमंग वास सुटला आहे. पुन्हा छान आपण हे असं मिक्स करून घेतलं आहे. मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्ही लाईक केलं नाही तर मला समजत नाही तुम्हाला रेसिपी आवडली आहे की नाही. पुन्हा आपण 10 मिनिटांसाठी झाकण ठेवलं आहे. 10 मिनिटानंतर झाकण काढलं आहे. जबरदस्त उसळ झाली आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढा तुम्ही ठेवू शकता. गरमागरम वडा उसळ खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.